मी ना मुगाला छान मोड आणले होते आणि हे मूग आहेत ना तर ते भिजवून मी घरच्या घरीच मोड आणले होते, कारण मोड आलेली मुगाची उसळ आम्हाला खूप आवडते. आता उसळ बनवायचं कारण ते म्हणजे आज आहे थालीपीठ, तर मिक्स पिठाचं थालीपीठ बनवायचं होतं, ज्याच्यामध्ये आहे गहू, ज्वारी, बाजरी, बेसन आणि तांदूळ याचं पीठ आणि कांदा मस्तपैकी कोथिंबीर टाकून मी छान असं थालीपीठ बनवून घेतलं होतं. याची डिटेलमध्ये रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, चेकआउट करायला विसरू नका. आता इकडे आहे ना छान असं थालीपीठ मी सगळं बनवून घेतलं. मला टिफिनसाठी पण बनवायचं होतं मिस्टरांच्या, त्यामुळं आता काय मी जास्त रेसिपी शूट करत बसले नाही. एकदम काही काही शॉर्ट आहेत ना तेवढंच घेतलेले आहेत. कलर बघू शकता थालीपीठला कसा एक नंबर आला आहे ते. तर एवढं मला थालीपीठ बनवायचं होतं, तर ते सगळं मी आता बनवून घेते. आणि मग नंतर आहे तर ते किचन पण मला आवरायचं होतं. बघू शकता थालीपीठ असेल तर हा एवढा सगळा पसारा किचनमध्ये होतोच आणि सगळीकडे डाग उठतात. तर मी झटकेपट असं लगेच मी आता हे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि क्लीन जेव्हा किचन असेल तेव्हाच खूप छान वाटतं. चला क्लीन करून झालं आहे, काम पण आवरलं आहे माझं. मस्त असं आता माझं जेवण आता करायला घेते. जेवणामध्ये मस्त असं मुगाची उसळ आहे मोड आलेल्या. आता थालीपीठ आहे म्हटल्यावर गरम करून खाणारच, म्हणून मी ना परत आहे तर ते थालीपीठ गरम करून घेतलं. मुगाची उसळ, तळण आणि लोणचं असं मस्त असं जेवण